भाऊ, मधुसूदनच्या ऍक्सिडेंटची चौकशी करायला पोलीस आले होते घरी? नाही ना, पोलिसांचं तर काही कळायलाच मार्ग नाही. काही बातमी देत नाही. उलट आपण विचारलं की म्हणतात तपास चालू आहे, सांगू कळवू. काय चाललंय देवालाच ठाऊक. हो काका, कवापासून फक्त एवढंच सांगतात की हिट अँड रन केस आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. असं कसं शक्य आहे? मी तर पोलीस स्टेशनमध्ये दामिनी मुजुमदार बद्दल संशय व्यक्त करणारी चिठ्ठी पण पाठवली होती. पोलिसांनी काहीच ऍक्शन कशी नाही घेतली? मला जाऊन बघावंच लागेल. धैर्यरावांचा फोन आहे. हा, धैर्य बोला. भाऊ, मी सावीला घेऊन घरी निघालोय. डॉक्टरांनी परवानगी दिली. पण धैर्यराव, सावी. भाऊ, काळजी करू नका. सावी स्वतः माझ्यासोबत घरी यायला तयार झाली. काय सांगताय? देवच पावला म्हणायचा. खरं सांगू, मी तिला इकडेच घेऊन येणार होतो, पण घरात मधुसूदनचा फोटो बघितला तर तिला आणखी त्रास होणार. भाऊ, तुम्ही काळजी करू नका. तिला थोडं बरं वाटलं ना की मी स्वतःच घेऊन येईल तिला तिकडे. आता डिस्चार्जची प्रोसिजर झालीये. थोड्या वेळात निघूच आम्ही. ठेवतो. या या, वाट बघतो. काळजी घ्या. यज्ञा, अरे सावीला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देत आहेत. धैर्यराव तिला घरी घेऊन चालल्यात. अनुराधाला सांगायला पाहिजे. अनुराधा, भाऊ, येतो मी. अरे थांब की यार, आत्ताच आलायस आणि लगेच निघालायस होय? जरा बस की थोडा वेळ. नाही, काम आहेत जरा. निघतो मी. बर, येत जा अधून मधून. अशा आनंदाच्या प्रसंगी मधुसूदनच्या विषयाला हात नको घालायला. पोलिसांना या दामिनीनेच तर मॅनेज केलं नसेल. हे सुधाकर काका दामिनी मॅडम बद्दल काय बोलत होते? काय मॅनेज केलं असेल दामिनी मॅडमने? याचा शोध घ्यायलाच पाहिजे. तू का रडतेस? काही नाही, असंच. आता तू पुन्हा भेटणार नाहीस म्हणून. मी तर या फ्रेंडकडे फक्त खेळायला चाललीये. मी परत येणार आहे. मग आपण भेटू. हा, चला. अगं ये की, आपलंच घर आहे. कुणीच नाहीये. ये.
अरे आलात तुम्ही? आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो. वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज मी माझ्या एका फ्रेंडला घरी घेऊन येणार आहे म्हणून. ही बघा, हीच आहे ती. हाय फ्रेंड. तुम्ही दोघं इतक्या दिवसांनी जोडीनं घरात येत आहे. औक्षण करते. वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आधी माझं ऑप्शन करा. तुला पण कुंकू लाव. थोडस असं छोटूस छान दिसेल. हं? आणि हे असं 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 करू, तुला आवडेल तुला? ये सावी, तू या घरात लग्न करून आलीस आणि आम्हाला खूप मोठा आधार मिळाल्यासारखं झालं. तुझ्यामुळे आई पण किती बदलल्यात. तुझी ही अवस्था बघवत नाही ग आता. प्लीज लवकर बरी हो. या आत या. बरं, जायचं का मग आता घरात? चल.
अरे वा, आलात तुम्ही. अवंती, जेवणाचं बघ. हो. अगं मला बघितल्यावर ही अशी का बिथरतीये? हिला खरंच काही आठवत असेल का? तुला माहितीये का ही कोण आहे? ही आहे ना माझी आई आहे आणि तुझ्यासाठी सगळे खेळणे हिनंच आणलेत. मला मला खेळणी कधी देणार? या सावीला काहीही करून धैर्याच्या खोलीत पाठवायला हवं. पण हा धैर्य तिला 1 मिनिट सुद्धा एकटं सोडत नाही. काय करू आता? खेळणी हवेत ना तुला? मी देते. हा, चल, मी खेळणी देते हिला. चल. आई आता सांभाळून. काय झालं? नाही नाही, काही नाही. हल्ली ते अधेमध्ये पायात मुंग्या येतात, थोडासा त्रास होतो. हे काम कर ना, माझ्या खोलीतनं पायाचा बेल्ट ठेवलाय, तेवढं घेऊन येशील? मी आलोच. हा, अगं, तुला खेळणी हवेत ना? माझ्याकडे खूप खेळणी आहेत. हा, चल माझ्या बरोबर, मी तुला सगळी खेळणी देते. हा, ये घाबरू नकोस. ये. ये, ती खोली आहे बघ, त्या खोलीत ना खूप खेळणी आहेत. हा, जा.
उघडदार, त्या खोलीतल्या आठवणी तुला आयुष्यातून उठवणार आहेत. उघड उघडदार. मधुसूदन नाही, आता लवकरच तुझी मुलगी तुझ्या भेटीला येणार. सावी, तू इथं काय करतेस? अरे आपण इथं खेळायला आलोय ना. पण या रूम मध्ये तर खेळणी नाहीयेत. तू चुकीच्या रूम मध्ये आलीस. पण मला तर सांगितलं की ह्याच रूम मध्ये खेळणी आहेत म्हणून आले. कोणी सांगितलं तुला? या रूम मध्ये नाहीयेत खेळणी. या सावेने आता तोंड उघडलं तर सगळ्याची वाट लागेल. चल, मी दाखवतो तुला खेळणी कुठे आहेत. चल चल चल.
ही सगळी खेळणी तुला आवडतात ना म्हणून आणली. म्हणजे तुला नाही आवडत? मग माझ्यासोबत कोण खेळणार? मी आहे की. आपण दोघं मिळून ना खूप 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 खेळायचं. खूप खेळूयात. आई काय चाललंय या घरामध्ये? त्या धैर्यानं त्या पोरीला इथं का आणलंय? अगं पार खोळावली आहे, येडी झालीये ती. होय की. अगं आणि आपण या येड्या मुलीला घरात आणून ठेवले. हे जर बाहेर लोकांना कळलं ना तर काय किंमत राहील आपली? हे असं रस्त्यावरून चालताना लोक काय बोलतील माहितीये का? हे बघा त्या येड्या मुलीचं सासर चाललंय बघा लाईन मध्ये. अगं आई तू बोल त्याच्याशी. नाही आम्ही बोललो असतो पण आम्ही बोललो ना कसा वस्कन अंगावर धावून येतोय. नाहीतर काय. एवढीच भीती आहे मनात तर कशाला माझ्या वाट्याला जात आहे? आणि शेवटचं सांगतोय, सावीला परत येडं म्हणायचं नाही. अरे धैर्य, मी सावीला वेड म्हणलंच नाही. अरे आई तू सांग मी म्हणलं? हा काय रे दादा, मी सावीला वेड म्हणलं? हा हा नाही बोलला पण जग बोलल त्याचं काय? हा जग काय म्हणतं मला त्याचा फरक पडत नाही दादा. मी सावीला इथं तिला बरं वाटावं, मला तिची काळजी घेता यावी म्हणून घेऊन आलोय. आणि तुम्ही जाणून बुजून तिला वेडं करण्याचा प्रयत्न करताय का? मुद्दाम करताय ना हे सगळं? काय बोलतोय? धैर्य काय बोलतोस तू? काय म्हणायचंय तुला? सावीला त्रास होईल असं कुणी का वागेल? आई मी तुला फोन करून सांगितलं होतं की सावी समोर आमच्या कुठल्याच आठवणी येणार नाही याची काळजी घे म्हणून सांगितलं होतं ना? हो पण मग तरी सुद्धा त्या सगळ्या वस्तू तिथं रूम मध्ये काय आहेत आणि कुणी ठेवल्या होत्या? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय आई, जर चुकून सावीला एखाद्या गोष्टीचा धक्का बसला तर तिला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. अवंती, अवंती, काय झालं आई? काय झालं विचारायला लाज नाही वाटत तुला? तुला मगाशी सांगितलं होतं ना मी, सावी आणि धैर्याच्या खोलीमध्ये त्यांच्या आठवणी सगळ्या काढून टाक म्हणून. मग तरी असं घडलंच कसं? धैर्य मी खरं सांगते, तुझा फोन आला ना तेव्हाच मी अवंतीला म्हंटल की सगळं आवरून घे म्हणून. पण
आता गप्प बस. काही बोलायची गरज नाहीये. तुला कळत नाहीये तुझ्या एका चुकीमुळे केवढा मोठा अनर्थ घडला असता ते. भाऊजी मी वहिनी, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं या घरात निदान तुम्ही तरी मला आणि सावीला समजून घ्याल. भाऊजी मला बस, जा कामाला लागता. काय करून बसले मी पण. तरी या सगळ्यामध्ये ना खरं तर माझीच चूक आहे. मीच चुकले. म्हणजे एवढी मोठी गोष्ट मी त्या अवंतीवर सोपवली ना, इथेच चुकले मी. माझंच चुकलं, माझंच चुकलं. आई, अगं काय करतेस तू? तुझी काही चूक नाहीये. आणि ठीक आहे, आत्ता जे झालं ते झालं. नशीब सावीला काही झालं नाही. ती रूम मध्येच खेळती. नाही रे, चूक झाले तर झाले. आणि तरी मी तुला खरं सांगते, मला मनापासून वाटतंय सावी लवकरात लवकर बरी व्हावी. नाही, त्याच्यासाठी फक्त आपणच नाही, सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. यापुढे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. सावीच्या बाबतीत यापुढे काही गडबड झालीच ना, तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. आणि कोणीही सावीला वेडं म्हणणार नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. सावी माझी फक्त सून नाही, मुलगी आहे. मी खरं सांगते, धैर्य मला ना तिच्या तोंडून आई म्हणून कधी ऐकते ना असं झालंय. आणि तुला सांगू, तिला बरं करण्यासाठी ना काय वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल, मी सगळं करायला तयार आहे. मी तर देवाजवळ प्रार्थना करते की तिला बरं कर. काय शिक्षा द्यायची ना ती मला दे, पण माझ्या मुलाचा संसार पूर्वीसारखा सुखाचा होऊ दे. आणि धैर्य, तू काळजी करू नकोस. सावी घरात आली ना, माझी पूर्ण खात्री आहे बघ, ती लवकर बरी होईल, अगदी पूर्वीसारखी. तू जा आता, सावीला तुझी गरज आहे.